काय झालं ना, दुपारच्या वेळेस ना मामानं माळवा आणला होता. मी एक तर तसंच राहिलं होतं बरं का, परीचं मामानं आणलं. मग आता म्हटलं इव्हनिंग टाईम झाली, मग काय भाजी वगैरे सगळं काढून ठेवूया पिशवीत, फ्रीजमध्ये वगैरे भरून ठेवूया. मग लागली माझी पिल्लू मदत करायला आणि तिला काम करून करून जसं की भरपूर भूक लागलं, की मग सारखं म्हणायला लागले, "काहीतरी बनव मम्मा, काहीतरी बनव." मग काय ऐकते का? मग इकडं छोटंसं मला बटाटा नजर गेली बरं का, आणि ते गेल्या माळवं म्हणजे गेल्या बाजारी आणलेलं माळवचं ह्याच्यामध्ये होतं ते आपण तसंच ठेवलं होतं. मग ते आता घेतलं करायला, म्हटलं आता एक सिट्टी काढून घेतलं त्याचं, आणि तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये जसं मी केले. आणि साल काढायची गरज नाही बरं का, आपण आधीच धुवून वगैरे ना, ही आधीच तीन असते साल त्याचं, काही गरज नाही काढायचं. आणि जसं मी व्हिडिओमध्ये बघताय ना त्या प्रकारे करून घ्यायची सगळं. आणि दुसऱ्या बाउलमध्ये ना असं बघा, काळा तिखट आणि गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ, आणि जसं तुम्ही बघताय इथं चिकन मसाला थोडा ॲड केले, आणि गार्लिक जिंजर पेस्ट तेवढं ॲड केले बरं का. आणि ह्याच्यामध्ये ना अर्धा वाटी ना मी कॉर्नफ्लोअर घेतली आणि अर्धा वाटी मैदा पीठ घेतली, आणि रवा पण 1-2 चम्मच एवढी. तुम्ही पाहिजे असं तांदळाचं पीठ पण वापरू शकता, क्रिस्पी आणि क्रंची लागतात बरं का. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी ना रेड कलर फूड घालून घेतली, म्हणजे असं कलरवरनं छान लागतात ना असं. आणि मग थोडं थोडं पाणी घेऊन असं बेटर करून घ्यायची बरं का. तुम्ही बघता इथं व्हिडिओमध्ये जसं मी केले ना, एवढं कन्सिस्टन्सी बघा बरं का. पहिलं जेवढं मी अशी घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं मीडियम बनवले. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये ना पॅनमध्ये थोडं आपल्याला शॅलो फ्राय पाहिजे शॅलो फ्राय करू शकता, पण मी इथं डीप फ्राय करणार आहे. आणि त्यासाठी ना तेल गरम झाले आपलं. आणि इथं बघा जसं की तुम्ही बघताय मी स्पूनमध्येच ना एक 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 ती वडे सारखं मी बनवून घ्यायला लागले इथं. आणि तसंच तेलामध्ये सोडायचं बरं का, आणि मोठं ह्याच्यावरच भाजायचं, मस्त लागते बरं का एकदम. आणि एवढी क्रिस्पी झालं होतं ना, खरंच सांगते. आणि टेस्टला तर एकदम जबरदस्त झालं होतं. झटपट होते, जास्त काही लागत नाही इन्ग्रेडियंट, पण जे घरात आहे ना त्याच अवेलेबलमध्ये आपण बनवायचं. आणि एवढी पोरांना पण आवडलं, मोठ्यापासून छोट्यापर्यंत सगळ्यांनाच आवडलं. आमच्या घरी सगळीजण एकदम अशी ह्याच्यानं खाल्लेत बरं का. आणि आणि तुम्ही पाहिजे असेल ना सॉस, आणि ह्याच्यासोबत मी चटणी बनवली असते, त्याच्यास पण रेसिपी पाहिजे असेल ना मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा तुम्ही याला काय म्हणताय, आणि तुम्ही कधी खाल्लं होतं का असं. आणि लवकर होते बरं का. आणि एवढं क्रिस्पी झालं होतं ना, खरंच सांगते तुम्हाला. आणि टेस्ट तर एकदम जबरदस्त होतं. तसंच तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा हा रेसिपी. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.